नमस्कार मित्रांनो, सकाळची शांतता, भिंतीवरच्या घड्याळाची टिकटिक आणि त्या टिकटिक पेक्षा जास्त कडक रामराव पांडेचा आवाज. रेखा, चहा अजून झाला नाही का? निवृत्त होऊन 6 महिने झाली होती, पण आदेश देणारा ऑफिसर अजून घरातून गेला नव्हता. रामराव पांडे सार्वजनिक बांधकाम विभागातून PW क्लास 1 ऑफिसर म्हणून निवृत्त होऊन आता 6 महिने झाले होते, पण त्यांच्या वागण्यातील तो ऑफिसर अजूनही निवृत्त झाला नव्हता. रामरावांचा दिवस ते आजही अगदी घड्याळाच्या काट्यावर चालायचा. सकाळी बरोबर 6 वाजता त्यांना चहा लागायचा. 6:30 वाजता वर्तमानपत्र हातात पाहिजे असायचे आणि 9 वाजता गरम पाण्याचे आंघोळीचे टब तयार असायला हवे होते. त्यांच्या घराला एक वेगळी शांतता ग्रासलेली असायची. ही शांतता शांततेपेक्षा शिस्त जास्त वाटायची. घरात कोणाचाही जोरात आवाज काढायची हिम्मत व्हायची नाही. रेखाताई, रामरावांच्या अर्धांगिनी, गेल्या 40 वर्षापासून त्या रामरावांच्या सावलीसारख्या वागत होत्या. रामरावांचा पारा कधी चढेल आणि कधी उतरेल याचा अंदाज फक्त रेखाताईंनाच असायचा. त्या दिवशी सकाळी 6:15 झाले होते. रामराव हॉलमधील त्यांच्या मोठ्या आराम खुर्चीत बसून भिंतीवरील घड्याळाकडे एकटक बघत होते. त्यांच्या कपाळावर आठ्या जमल्या होत्या. रेखा, 6:15 झाले, अजून चहाचा पत्ता नाही. ऑफिसमध्ये असताना 6 वाजता फाईल टेबलावर असायची आणि चहा हातामध्ये. इथे घरात स्वतःच्या माणसांना सांगावं लागतंय. रामरावांचा आवाज हॉलमध्ये घुमला. स्वयंपाकघरात रेखा ताईची घाई सुरू होती. गॅसवर दूध तापत होतं, पण त्याच वेळी बाहेरच्या नळाला पाणी आलं होतं. पालिकेचं पाणी कधीही जाऊ शकतं म्हणून त्या बादल्या भरत होत्या. रामरावांचा आवाज ऐकून त्या धावत किचनमध्ये आल्या. आले हो, पाणी आले ना बाहेर, म्हणून बादल्या भरत होती. झाले, चहा उकळतोय, रेखाताईंनी श्वास रोखून उत्तर दिलं. रामराव खुर्चीतून उठले आणि गॅलरीत जाऊन उभे राहिले. त्यांना सवय होती हाताखाली माणसं राबवण्याची. आता घरी आल्यावर त्यांना रिकामं वाटायचं. मुलगा अमय अमेरिकेत स्थायिक झाला होता. मुलगी केतकी लग्नानंतर पुण्यात सुखी होती. घरी आता फक्त ही दोघेच. रामरावांना वाटायचं की निवृत्तीनंतर त्यांचं महत्त्व कमी झालंय की काय, म्हणून ते प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष ठेवायचे. रेखा, हे पडदे नीट लावले नाहीत, भाजीमध्ये मीठ जरा जास्तच वाटते, विजेचं बिल मागच्या महिन्यापेक्षा 100 रुपयांनी जास्त कसं आलं, असे एक ना अनेक प्रश्न ते रोज विचारायचे. रेखाताईंना कधी कधी खूप राग यायचा. त्यांना वाटायचं 40 वर्ष मी हे घर सावरलं. मुलांच्या शाळा कॉलेजच्या फी पासून ते रामरावाच्या बदल्यापर्यंत सगळं निभावलं. मग आता या वयात मला कामाच्या पद्धती शिकवण्याची काय गरज? पण त्या काहीच बोलायच्या नाहीत. त्या दिवशी सकाळी चहा देताना रेखाताईंचा हात थोडा थरथरला. रामरावांनी चहाचा घोट घेतला आणि चेहरा वाकडा केला. काय झालं? चहा आवडला नाही का? रेखाताईंनी हळूच विचारलं. साखर मोजून टाकली होतीस का की संपली होती? एकदम अळणी चहा आहे हा,
रेखा, तुला माहीत आहे ना, मला चहा थोडा गोड लागतोय. आयुष्यात गोडवा उरला नाही, किमान चहात तरी असू दे. रामराव उपरोधिकपणे बोलले आणि त्यांनी कप तसाच टीपॉयवर ठेवला. रेखाताईंना खूप वाईट वाटलं. त्यांनी स्वतः चहा चाखला. साखर बरोबर होती, पण रामरावांना आज चिडायचं होतं म्हणून त्यांनी निमित्त शोधलं होतं. रेखाताई शांतपणे किचनमध्ये गेल्या. त्यांच्या मनात विचारांचं चक्र सुरू झालं. या माणसाला मी कधीच पूर्णपणे आनंदी करू शकले नाही का? की माझं प्रेम त्यांना कधी समजलंच नाही? किचनच्या ओट्यावर साखरेची ती मोठी काचेची डब्बी ठेवलेली होती. रामरावच्या आईने म्हणजे रेखाताईच्या सासूबाईंनी ती डब्बी त्यांना गृहप्रवेशाच्या वेळी दिली होती. ती डब्बी म्हणजे संसाराच्या समृद्धीचं प्रतीक होतं. रेखाताईंनी ती डब्बी हातात घेतली. त्यात आणखीन साखर भरण्यासाठी त्या वरच्या कप्प्यातून साखरेची गोणी काढू लागल्या. बाहेरून रामरावांचा आवाज पुन्हा आला. रेखा, आज जेवायला काय आहे? रोजच तीच मुगाची डाळ नको बरं का? रेखाताईच्या अंगावर काटा आला. त्यांचं लक्ष विचलित झालं. हाताला एक झटका बसला आणि रामरावाच्या प्रश्नाने रेखाताईचं लक्ष विचलित झाले आणि त्यांच्या हातातील ती जड काचेची साखरेची डब्बी निसटली. पुढच्या क्षणी संपूर्ण घरात कडकडाट तस असा मोठा आवाज झाला. तो आवाज केवळ काच फुटण्याचा नव्हता, तर जणू रेखा ताईच्या 40 वर्षाच्या संयमांचा बाण फुटल्याचा होता. पांढरी शुभ्र साखर फरशीवर पसरली होती. साखरेच्या कणामध्ये काचेचे हजारो बारीक तुकडे मिसळले होते. जणू काही हिऱ्याचा सुरास तेथे पसरला होता. रेखाताई तेथेच गोठून उभ्या होत्या. त्यांच्या काळजाचा ठोका चुकला होता. त्यांना त्या साखरेपेक्षा त्या डब्बीचं जास्त कौतुक होतं, कारण ती त्यांच्या सासूबाईची आठवण होती. हॉलमध्ये बसलेले रामराव त्या आवाजाने दचकले. त्यांनी हातातला पेपर बाजूला फेकला आणि ते जोरात ओरडले. काय झालं रेखा? काय पाडलंस आता? बॉम्ब फुटल्यासारखं आवाज झालाय. ते तरातरा चालत स्वयंपाकघराच्या उंबरठ्यावर आले. समोरचं दृश्य पाहून त्यांचा पारा 7व्या आसमानावर गेला. कमाल आहे तुझी. ती काचेची जुनी डब्बी फोडलीस. तुला माहिती आहे ना, ती आईची आठवण होती. आणि ही साखर, अख्खा किलोभर साखर वाया घालवलीस. महागाई किती वाढलीये याचं भान आहे का तुला? की रिटायर झालोय म्हणून पैशाची किंमत उरली नाही? रेखाताईची शांतता आणि ती जखम. रेखाताई काहीच बोलत नव्हत्या. त्या खाली वाकून थरथरत्या हाताने काचेचे तुकडे उचलू लागल्या. त्यांच्या डोळ्यातून टपोरी थेंब साखरेवर पडत होते. डबी फुटल्याचं दुःख त्यांनाही होतं, पण रामरावच्या शब्दांनी त्यांचं मन जास्त दुखावलं गेलं होतं. काही बोलणार आहेस का की नाही, की फक्त रडण्याचंच नाटक करणार? रामराव अजूनही संतापलेले होते. अचानक रेखाताईच्या तोंडातून एक छोटीशी सिसकारी निघाली. तुकडे उचलताना एक अणकुचीदार कास त्यांच्या उजव्या हाताच्या तळव्यात खोलवर घुसली होती. रक्ताची एक लाल धार साखरेच्या शुभ्र राशीवर सांडू लागली. पांढऱ्या साखरेवर ते लाल रक्त बघून रामराव क्षणभर थबकले. त्यांच्या रागाची जागा आता एका अनामिक भीतीने घेतली. रामरावांना बसलेला मानसिक धक्का. ते धावत पुढे आले. अगं वेडी आहेस का?
कशाला हात लावलास त्या काचेला? त्यांनी रेखाताईचा हात हातात घेतला. रेखाताईंनी पहिल्यांदाच रामरावाचा हात झटकला. त्यांच्या डोळ्यात आज भीती नव्हती, तर एक प्रकारचा रिकामेपणा होता. रेखाताई संतापाने आणि दुःखाने म्हणाल्या, राहू द्या हो, तुम्हाला काळजी साखरेची आहे ना, आणि त्या जुन्या डब्बीची. माझ्या हाताला लागले त्याचं तुम्हाला काहीच देणं घेणं नाही. सांडलेली साखर मी भरून देईल, पण या 40 वर्षात तुम्ही माझ्या मनाचे जे तुकडे केलेत ते कसे जोडणार? रामराव निरुत्तर झाले. त्यांनी रेखाताईकडे नीट पाहिले. त्यांचे विस्कटलेले केस, डोळ्याखाली आलेली काळी वर्तुळं आणि कामाच्या व्यापाने थकलेला चेहरा. त्यांना आठवले, गेल्या 6 महिन्यात त्यांनी रेखाताईंना एकदाही विचारले नव्हते, रेखा तू कशी आहेस? तुझे पाय दुखतात का? एक नवी जाणीव रामरावांना स्वतःचीच लाज वाटू लागली. त्यांनी जबरदस्तीने रेखाताईंना खुर्चीवर बसवली. रेखा शांत हो, मला तसं म्हणायचं नव्हतं. त्यांचा आवाज आता नरमला होता. ते तातडीने बाथरूम मध्ये गेले. डेटॉल आणि कापूस घेऊन आले. खाली गुडघ्यावर बसून ते रेखाताईच्या पायाशी बसले आणि त्यांच्या हातातील काच काढू लागले. रामराव, जे कधी स्वतःचा पाण्याचा पेलाही उचलत नसत, ते आज गुडघ्यावर बसून पत्नीची सेवा करत होते. काच खोल गेलीये, थोडं टोचेल बर का, रामराव अगदी हळुवारपणे म्हणाले. त्यांच्या हाताला स्पर्शात आज तोच ओलावा होता जो लग्नाच्या सुरुवातीच्या वर्षात असायचा. स्वयंपाकघर विस्कटलेलं होतं, काच पसरलेली होती, पण त्या 2 व्यक्तींमधील संवादाचा अडथळा मात्र दूर व्हायला सुरुवात झाली होती. रामरावांना जाणीव झाली होती की शिस्त कार्यालयासाठी ठीक असते, पण घरासाठी फक्त आणि फक्त प्रेम लागतं. रेखाताईच्या हाताला पट्टी बांधल्यानंतर स्वयंपाकघरात एक विलक्षण शांतता पसरली होती. रामराव अजूनही तिथेच खाली बसून होते. त्यांच्या नजरेसमोर ते रक्ताने माखलेले साखरेचे दाणे आणि काचेचे तुकडे होते. त्यांना आठवत होतं की ऑफिसमध्ये असताना एखादी फाईल चुकली की ते आपल्या हाताखालच्या क्लार्कला कसं झापायचे. पण हे घर होतं, ऑफिस नव्हतं. आणि रेखाताई त्यांची अर्धांगिनी होत्या, कर्मचारी नव्हत्या. रेखा, तू आता हॉलमध्ये जाऊन शांतपणे झोप, हात दुखेल तुझा, रामराव उठत म्हणाले. रेखाताईंनी डोळे पुसले आणि म्हणाल्या, अहो, पण हे सगळं आवडल्याशिवाय कसं चालेल? साखरेवर मुंग्या लागतील आणि काचेचा एखादा तुकडा पायात रुतला तर? मी आहे ना, मी आवरतो सगळं, तू जा बघू बाहेर. रामरावांनी चक्क आज हुकूम सोडला, पण त्या हुकमात प्रेम होतं. रेखाताई आश्चर्याने त्यांच्याकडे बघतच राहिल्या. ज्या माणसाने 40 वर्षात चहाचं पातेलही घासून पाहिलं नव्हतं, तो आता स्वयंपाकघर आवरणार. त्या काही न बोलता हळूच हॉलमध्ये जाऊन बसल्या आणि दुरूनच रामरावाकडे पाहू लागल्या. स्वयंपाकघरातील तो संघर्ष रामरावांनी झाडू घेतला. काचेचे मोठे तुकडे त्यांनी एका वर्तमानपत्रात नीट गुंडाळले, जेणेकरून कचरा उचलणाऱ्याला माणसाला इजा होऊ नये. साखरेचे दाणे झाडताना त्यांना समजलं की हे काम किती कष्टाचं आहे. वाकून झाडताना त्यांच्या पाठीत कळ आली. तेव्हा त्यांना जाणीव झाली की रेखाताई रोज हे सर्व कसं करत असतील. त्यानंतर त्यांनी ओला कपडा घेऊन फरशी पुसली, ओटा स्वच्छ केला. साखरेचा चिकटपणा घालवण्यासाठी त्यांना 2-3 वेळा फरशी पुसावी लागली. घाम पुसत रामराव उभे राहिले, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान होतं, जणू काही त्यांनी आयुष्यातली सर्वात मोठी केस जिंकली होती. अचानक रामरावांना वाटलं की सकाळी जो चहा रेखाताईंनी दिला होता
तो त्यांनी पिऊन अर्धा सोडून दिला होता. त्यांनी गॅस पेटवला. चहाचं पातेलं शोधायला त्यांना थोडा वेळ लागला, पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी चहा, आलं, गवत आणि साखर जी डब्यात थोडी शिल्लक होती घातली. चहाचा सुगंध दरवळू लागला. त्यांनी 2 कप चहा गाळला आणि हॉलमध्ये घेऊन आले. रेखाताईंना डोळा लागला होता. रामरावांनी हळूच त्यांना हाक मारली, रेखा उठ, चहा घे. रेखाताई दचकून उठल्या. समोर रामरावांच्या हातात चहाचा कप पाहून त्यांना स्वप्न पडल्यासारखे वाटलं. अहो, तुम्ही का कष्ट केलेत? मला हाक मारायची होती ना. कष्ट कसले ग? आज कळलं मला की तू रोज किती कष्ट करतेस ते. आणि हो, हा चहा थोडा गोड झाला असेल तर सांभाळून घे, कारण आज चहात साखर कमी आणि माझा पश्चाताप जास्त आहे. रामराव ओशाळवाण्या सुरात हसले. चहा पिताना रामराव म्हणाले, तुला आठवतंय रेखा, आपल्या लग्नानंतर जेव्हा आपण नवीन घरात आलो होतो तेव्हा तू पहिली अशीच साखरेची डब्बी आणली होतीस. तेव्हा तू म्हणाली होतीस की आपल्या संसारात कधीही गोडवा कमी होऊ देऊ नका. आज डब्बी फुटली, पण त्या निमित्ताने मला माझ्यातली माणुसकी पुन्हा गवसली. रेखाताईच्या डोळ्यात आनंद अश्रू तरळले. त्या म्हणाल्या, डब्बी फुटली तरी चालेल हो, पण आज तुम्ही मला पुन्हा एकदा त्या रामरावची आठवण करून दिलीत, ज्याच्या प्रेमात पडून मी हे घर सजवलं होतं. संध्याकाळची ती वेळ त्या दोघांसाठी खूप खास होती. बाहेर वारा सुटला होता आणि घरात आता निवृत्तीनंतरचा तो कोरडा शिस्तप्रियपणा नव्हता, तर अनुभवाचा आणि सोबतीचा एक नवा उबाबदारपणा होता. स्वयंपाकघरातील त्या साखरेच्या डब्बीच्या घटनेला आता आठवडा उलटून गेला होता, पण तो आठवडा पांडे कुटुंबासाठी बदलाचा होता. रामरावाच्या वागण्यात आलेला बदल हा केवळ तात्पुरता नव्हता, तर तो त्यांच्या स्वभावाचा आता एक भाग बनू लागला होता. आता सकाळी 6:15 वाजले की रामराव हॉलमध्ये बसून रेखाताईची वाट पाहत नसत. त्याऐवजी ते स्वतः उठून आधी बाल्कनीतील झाडांना पाणी घालत. रेखाताई जेव्हा किचनमध्ये यायच्या तेव्हा रामराव आधीच दुधाची पिशवी काढून आणि गॅसवर पाणी ठेवून तयार असायचे. रेखा, आज चहा मी बनवतो, तू फक्त सांग साखर किती टाकायची. असं रामरावांनी विचारलं की रेखाताईच्या चेहऱ्यावरचं हसू दिवसभर मावळायचं नाही. अमयचा व्हिडिओ कॉल नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी अमेरिकेहून अमयचा व्हिडिओ कॉल आला. अमयने फोन उचलल्यावर त्याला स्क्रीनवर जे दिसलं त्यावर त्याचा विश्वासच बसेना. त्याचे बाबा किचनमध्ये उभे राहून ओटा पुसत होते आणि आई आरामात खुर्चीवर बसून भाजी निवडत होत्या. बाबा, तुम्ही आणि किचनमध्ये सगळं ठीक आहे ना? अमयने आश्चर्याने विचारले. रामराव हसले आणि फोन जवळ घेत म्हणाले, अमय, इतकी वर्ष मी फक्त ऑर्डर द्यायला शिकलो होतो, पण आता सोबत द्यायला शिकलो आहे. तुझ्या आईने 40 वर्ष या घराचं इंजन चालवले. आता रिटायरमेंट नंतर थोडं वंगण मी घातलं तर काय बिघडतंय? अमय आणि त्याची पत्नी दोघे हे बघून खूप खुश झाले. रेखाताईच्या डोळ्यात अभिमानाची चमक होती. नात्यात आलेला हा पारदर्शकपणा 7 समुद्रापार असलेल्या मुलालाही सुकावून गेला. त्याच दिवशी संध्याकाळी रामरावांनी रेखाताईंना बाहेर फिरायला नेलं. खूप वर्षांनी दोघेही बागेत गेले, पाणीपुरी खाल्ली आणि येताना एका काचेच्या दुकानात शिरले. रामरावांनी अगदी तशीच पण थोडी आधुनिक आणि मजबूत अशी काचेची साखरेची डब्बी निवडली. दुकानदार पॅक करत असताना रामराव म्हणाले,
ही डब्बी जपून ठेवायची बरं का रेखा, पण लक्षात ठेव, यावेळी ही डब्बी जरी फुटली तरी आपलं मन फुटणार नाही याची काळजी मी घेईन. रेखाताईंनी त्यांच्या हातावर हळूच थाप मारली. दोघांच्याही चेहऱ्यावर वयाने आलेल्या सुरकुत्या होत्या, पण मन मात्र एखाद्या तरुण जोडप्यासारखी टवटवीत झाली होती. रात्री जेवण झाल्यावर रामराव पुन्हा एकदा बाल्कनीत जाऊन बसले. आकाश निरभ्र होतं. त्यांना जाणीव झाली की निवृत्ती म्हणजे आयुष्याचा शेवट नसून आपल्या माणसांना पुन्हा एकदा नव्याने ओळखण्याची संधी असते. साखरेची डब्बी फुटली हे निमित्त झालं, पण त्यातून रामरावाच्या आयुष्यातला अहंकार फुटला आणि अनुराग जन्माला आला. संसारात भांडण, चुका आणि नुकसान हे होणारच, पण त्या सांडलेल्या साखरेसारख्या चुकावर जर प्रेमाचा हात फिरवला तर आयुष्याचा गोडवा कधीच कमी होत नाही. कथेचा सार आपल्याला असं सांगता येते की माणसं जोडणं आणि टिकवणं हीच आयुष्याची खरी कमाई आहे. घरातील वस्तू फुटल्या तर पुन्हा विकत घेता येतात, पण माणसाचा विश्वास आणि मन एकदा तुटलं की हे साधणं कठीण असतं. या कथेतून आपण काय शिकायला मिळतं की निवृत्ती कामातून असते, नात्यातून नाही. ओरडण्यापेक्षा समजून घेणं नातं वाचवतं. वस्तू बदलता येतात पण माणसं नाही. आयुष्यात काच फुटली तर नवीन घेता येते, पण नातं फुटलं तर ते साधणं फार कठीण असतं. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, बाकीच्यांना शेअर करा. चॅनलवर जर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा. धन्यवाद. नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र.